नमस्कार, वेलकम ट्रॅव्हल विथ अमोल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण पाठ क्रमांक 1 बघितला, त्यामध्ये हेमाडपंथी राजाच्या सुवर्णयुग व त्यातील दगडाच्या कोरीव व कामातील मंदिराची माहिती व कुंभारी गावचे नाव कसे पडले हे बघितले। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कुंभारी गावातील राघवेश्वर देवस्थान या राघवेश्वर देवस्थानचे मंदिर हे गावच्या नदीकाठी व नदीपासून 20 ते 25 फूट उंचीवर आहे। शिवमंदिराचे प्रवेशद्वार उत्तरेकडे असून पश्चिमेस आणखी एक दरवाजा आहे। गोलाकार पद्धतीच्या मंदिराची रचना खूपच रेखीव व चित्ताकर्षक आहे। मंदिराच्या आतील बाजू 30 ते 35 फुटाचा सभामंडप आहे। आतील गाभाऱ्यात शिवलिंग आहे। 50 ते 60 फूट उंचीचा कळस आहे। त्यावरील बाजूस नक्षीदार रेखीव काम आहे। मंदिरात आत प्रवेश केल्यानंतर प्रभू श्रीरामांचे दर्शन होते। त्याबद्दल आपल्याला युवा कीर्तनकार नंदकिशोर महाराज देवकर हे मार्गदर्शन करणार आहे। त्यापूर्वी आपण प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊया व माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, आपण आता मंदिरात प्रवेश केल्यानंतर प्रथमच आपल्याला प्रभू श्रीरामांचं दर्शन होतं। तर महाराज आपल्याला प्रभू श्रीरामांची मंदिराची आख्यायिका सांगणार आहे, तर ती तुम्ही ऐका। मंदिरात प्रवेश केल्यानंतरच प्रथमतः आपल्याला प्रभू रामचंद्र, लक्ष्मणबाई आणि सीतामातेचं मावतीरायांचं दर्शन होतं। जुन्या मंदिरामध्ये इथं प्रभू रामचंद्रांचं मंदिर नव्हतं, तर इथं या जागेवरती एक भुयार होतं आणि ते जुनं भुयार काहींच्या अभ्यासानुसार ते आणि काही किल्ल्यावरती निघायचं, म्हणजे अनेक त्याच्या मागे कारण आहेत। तर या ठिकाणी आपण बघू शकता, अमोल तुम्ही दाखवा समोर, इथं भुयार होतं प्रभू रामचंद्रांच्या खाली। तर ते भुयार बंद करून त्याच्यावरती परमपूज्य बाबांनी या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं मंदिर स्थापन केलेलं आहे आणि सुंदर पद्धतीने या ठिकाणी एक नवीन मंदिर उभारणी केलेली आहे। आता आपण समोर त्या ठिकाणी मंदिराची माहिती घेऊच। या ठिकाणी राधाकृष्णांचं मंदिर आहे छोटंसं। राघवेश्वर देवस्थान पूर्वी या मंदिराचे नाव गौतमेश्वर होते। गौतम ऋषींनी ज्यावेळेस गंगा भूतलावर आणली तेव्हा स्वतः गौतमेश्वरांनी गौतमेश्वर नावाने लिंग या ठिकाणी स्थापन केले। यावेळी मर्यादा पुरुषोत्तम क्षत्रिय प्रभू रामचंद्र तसेच सूर्यवंशातील सर्व राजे या ठिकाणी येऊन गेले। तर आपण बघू शकता, हे ते शिवलिंग आहे व येथे गणेशाची देखील मूर्ती आहे। मंदिराचा वरचा जो गाभारा आहे तो खूप आकर्षक असा नक्षीदार कोरीव कामाने केलेला आहे। तर आपल्याला कधी जर वेळ मिळाला तर आपण कुंभारी येथे आवश्यक भेट देण्यासाठी या ठिकाणी हा उत्तरेकडील शिवमंदिराचा प्रवेशद्वार आहे। तर येथून आपण आता बाहेर पडतो आहे। हा मंदिराचा परिसर आहे। हा मंदिराचा पश्चिम दरवाजा आहे। तर येथून आपण आता बाहेर पडलेलो आहे। आपलं दर्शन देखील खूप असं सुंदर पद्धतीने झालेलं आहे। दर्शन घेत असताना आपल्याला लक्षात येते की शिवलिंगाच्या समांतर पूर्व दिशेत मंदिरात कवडसा ठेवला आहे। त्यामुळे सूर्योदयाचे पहिले किरण या कवडशातून बरोबर शिवलिंगावर पडते। पूर्वाभिमुख असलेले हे महाराष्ट्रातले एकमेव शंकराचे दैवत आहे। दर्शन करून आपण पश्चिमेस आलेल्या दरवाज्यातून बाहेर जातो व बाहेरील परिसर आपण बघितला असेल। या ठिकाणी सुरू असलेल्या यज्ञशाळेची आपण माहिती जाणून घेऊया। राघवेश्वर देवस्थान येथील नित्यकर्म कसे केले जातात त्याबद्दल आपल्याला चंद्रकांत पैठणे गुरुजी सांगणार आहेत। तर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊ। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आमचं हे राघवेश्वर देवस्थान दक्षिण गोदावरी काठावरती बसलेलं आहे। अतिशय प्राचीन असं मंदिर आहे।
पूर्वी गौतम ऋषींनी ज्यावेळा गंगा भूतलावर आणली त्यावेळा गौतम ऋषी या ठिकाणी आले आणि त्यांनी या देवस्थानची स्थापना केली. त्यावेळा या देवस्थानचं नाव गौतमेश्वर असं होतं. त्यानंतर हरिहरबुक्कांच्या काळामध्ये रघु नावाचा राजा होऊन गेला. त्याने या ठिकाणी हे मंदिर बांधलं आणि त्याच्या नावाने राघवेश्वर असं नाव ठेवून हे मंदिर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. याला जवळजवळ 1100 वर्षांचा काळ आता होऊन गेलेला आहे. या देवस्थानमध्ये रोज भगवान शिवाला रुद्राभिषेक होतो. त्यानंतर रोज अन्नदान, गायची सेवा, यज्ञ सेवा ही रोज या ठिकाणी होते. या ठिकाणी कालस्वरूप शांती, त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या शांती, नारायण नागबली, त्यानंतर सर्व मनोकामना पूर्ण करणारे यज्ञ, त्यानंतर विशेष करून आमच्या देवस्थानमध्ये गेल्या 20-1 वर्षापासून प्रदोष पूजा या ठिकाणी होत असते. प्रदोष काळामध्ये या ठिकाणी भाविक लोक येतात. 2-1 हजारांत साधारण अन्नदान या ठिकाणी रोज केलं जातं. असे देवस्थान आमचं खूप प्राचीन आहे. या ठिकाणी महंत राघवेश्वर गिरी महाराज हे 2010 साली आले आणि त्यांनी या ठिकाणी या देवस्थानचं खूप मोठं असं भव्य दिव्य कायापालट केलेलं आहे. तर पूर्वी या देवस्थानामध्ये तसं काही कोणी येत नव्हतं आणि पुजारी सोडून तसं बघितलं तर कोणी येत नव्हतं. परंतु बाबांनी गेल्या 15 वर्षात या देवस्थानाला खूपच असं भव्य दिव्य स्वरूप प्राप्त करून दिलं आणि जवळजवळ स्वर्ग त्यांनी या ठिकाणी उतरवला. त्यानंतर या नदीचा परिसर आहे. या परिसरामध्ये घाट वगैरे काही नव्हते, परंतु बाबांनी संपूर्ण या ठिकाणी घाट वगैरे स्थापन केली, यज्ञशाळा निर्माण केली, गोशाळा निर्माण केली. येणाऱ्या अतिथींचा रोज सत्कार या ठिकाणी केला जातो. त्यांना वस्त्र, त्यांना अन्नदान, त्यानंतर गोसेवा, अतिथी सेवा हे बाबांचं नित्य कर्म चालू आहे. आणि या कर्मानुसार येणाऱ्या भाविकांना सुख, शांती, समृद्धी सर्व काही प्राप्त होतं. जय बाबाजी, जय माताजी. राघवेश्वर मंदिराचा परिसर आहे. या बाजूला मंदिराच्या उजव्या बाजूला ही यज्ञशाळा आहे. इथं रोज या ठिकाणी यज्ञ चालू असतो. त्याच पद्धतीनं मंदिराच्या समोरच उजव्या बाजूला या ठिकाणी परमपूज्य 108 महंत राघवेश्वरानंद गिरीजी महाराज यांचं निवासस्थान आहे. या बाजूला इकडे आलेली भक्त मंडळी, आलेली साधू संतांना राहण्याकरता केलेली सोय आहे. आणि हा सर्व मंदिराचा परिसर आहे. आपण जर बघितलं तर या मंदिराच्या प्रत्येक छोट्याशा मंदिरामध्ये सर्व ग्रहांना या ठिकाणी बसवलेलं आहे. आणि प्रत्येक या मंदिराच्या प्रत्येक हा आहे मंदिराचा सुंदर असा परिसर. हे आहे मंदिर, भव्य आणि दिव्य मंदिर. आपण समोर जर बघितलं तर मी तुम्हाला सांगितलं मगाशीच की या ठिकाणी प्रत्येक ग्रह, सर्व ग्रहांची या ठिकाणी जडणघडण, सर्व ग्रह या ठिकाणी बसवलेले आहेत. आपण बघू शकतो समोर प्रत्येक याच्यामध्ये देवळीमध्ये एक सर्व ग्रह बसवलेले आहेत. आलेल्या भाविक भक्तांसाठी फिल्टरचे पाणी दिले जाते. शुद्ध पाणीची व्यवस्था येथे केली आहे. या मंदिराच्या सभोवताली राम मंदिर, कार्तिक स्वामी, कालभैरव, गरुड, राधाकृष्ण, नवग्रह मंदिर, नर्मदा माता, गोदावरी माता, यज्ञशाळा, अन्नछत्र, गौशाळा, अभिषेक जनार्दन स्वामींची पूजन अर्चन विधी असे धार्मिक कार्यक्रम वर्षभर सुरू असतात. रोहिले बाबांनंतर सध्या श्री 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 108 परमपूज्य राघवेश्वरानंद गिरी तथा उंडे महाराज व अनेक सेवेकरी कुंभारी देवस्थान कुंभारी ट्रस्ट यांच्या आधिपत्याखाली चालवतात. तर आपण परमपूज्य राघवेश्वरानंद गिरी महाराज यांच्याकडून जाणून घेऊयात. त्या आपल्याला चांगले कर्म करण्यासाठी ते आपल्याला सांगतात. तर आपण ऐकूयात थेट बाबाजींकडून. नमस्कार. आपण या ठिकाणी राघवेश्वर देवस्थानामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणचे मठाधिपती गुरुवर्य 108 महंत स्वामी राघवेश्वरानंद गिरी महाराज बाबांची भेट आपल्याला या ठिकाणी झालेली आहे. बाबांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी झालेलं आहे. आता या ठिकाणची माहिती आणि बाबांची 2 मिनिटं आपण अमृतवाणी या ठिकाणी श्रवण करू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी आहे.
इथं प्रभू रामचंद्र 3 वेळा येऊन गेलेले आहे आणि म्हणूनच त्यांच्या पूर्वजांच्या नावाने या मंदिराचं नाव रायमेश्वर आहे. इथं अनेक देवदेवता बाबांच्या कृपेने इथं निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन बाबांचं पण या ठिकाणी मोठ्या प्रेमाने अधिष्ठान आहे. त्यांच्या पुढे असणारे भगवान शिवजी आहे, पिंडानंदी बाबांचं दैवत आहे. त्याचप्रमाणे इकडं सबका मालिक एक असे उपदेश देणारे साईबाबा आहे व इकडं हनुमानजी आहे, सर्व बुद्धीचं दैवत हनुमान दादा आहे आणि दक्षिण वाहिनी गोदावरी माता आहे. अशा परिसरामध्ये या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी मिळते. कारण इथं प्रभू रामचंद्रांचा पदस्पर्शाचा सुगंध आजही दरवळतो आणि निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन बाबांचे विचार आहे. परक्याची वस्तू काही घेऊ नका, तुम्हीच देव आहे. परनिंदा नको, परान्न नको, पडधन नको, पर स्त्री नको, या 4 गोष्टीचा त्याग करा, तुम्हीच देव आहे. आणि म्हणून देव पाहावे असे गेलो, देवाचे होऊन गेलो अशी एक कर्मभूमीमध्ये ऊर्जा आहे. अशा कर्मभूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत. प्रत्येकाने चांगले कर्म करूया आणि धर्माची मान उंच आपण सर्वजण करू अशी भगवंताकडे आजच्या पर्वकाळावर प्रार्थना करू आणि येणाऱ्या दीपावलीच्या सर्वांना खूप खूप भरभरून शुभेच्छा देऊ. कारण 2024 या पर्वकाळावर सरकारने योगदान भरपूर केलेलं आहे. निसर्गाने म्हणजे देवाने सुद्धा भरभरून पिकं दिलेली आहे. तेव्हा 2024 सर्वांना खूप आनंदाचा आहे. इथून पुढचे सगळे दिवस सगळ्यांना काही आनंदाचे जाणार आहे. हीच भगवंताकडे प्रार्थना. जय श्रीराम, ओम साईराम. आत्तापर्यंत आपण व्हिडिओ बघितला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व पार्ट 3 बघायला विसरू नका. धन्यवाद.